इकडे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईमधल्या मंत्रालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्तानंच मुंबईतल्या मंत्रालय परिसराला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या याच परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये आपण पाहतोय या मंत्रालय परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। तिरंगी ध्वजाच्या रंगामध्ये या ठिकाणी ही रोषणाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे आणि याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली होती। खरं तर या दिवसाचं हे अतिशय महत्त्व आहे आणि या निमित्तानंच ही विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। या दिवसाचं महत्त्व देखील मोठं आहे, कारण या दिवसासाठी या संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी 1956 साली मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल 106 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थानं चालना मिळाली होती आणि मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या हुतात्मा चौक या लढ्याचं प्रतीक बनलं होतं। या मोर्चानंतर 1956 ते 1960 या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली आणि तत्कालीन कम्युनिस्ट आणि समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरली होती। अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुंबई शहरात राहणारा प्रत्येक नागरिक स्वतःला मुंबईकर म्हणून घेतो। मुंबईत वेगवेगळ्या जाती धर्मांचे पंथांचे लोक राहतात, पण जेव्हा ते स्वतःला मुंबईकर म्हणतात तेव्हा हे सर्व भेद जे आहेत ते नाहीसे होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच आजच्या या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देखील वेगवेगळे उपक्रम राबवत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।